नमस्कार मंडळी. ऑफिसमधला थोडासा पार्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ऑफिसमध्ये आल्या आल्या मी पहिला मेल चेक करते आणि मेल चेक केल्यानंतर कुठलं रिजेक्शन तर आलं नाहीये, कुठल्याही कस्टमरचा कुठल्याही प्रकारे मेल आलेला नाहीये तो चेक करते. पण आज मी जेव्हा चेक केला तर एका कस्टमरचा मेल आला होता. सो आम्ही पटापट त्या मेलवर डिस्कस केलं आणि मी लगेच फ्लोअरवर आली. रोज माझी फ्लोअरवर एक चक्कर असते. प्रत्येक मशीनवर जाऊन मी चेक करत असते की काय चाललंय. इकडे सुपरवायझर आणि ऑपरेटर सगळे उभे होते. सो गुड मॉर्निंग बोलल्यानंतर ते मला बोलले, मॅडम चहा आले. तर मग मी ऑफिसमध्ये आली आणि ऑफिसमध्ये चहा पिता पिता आम्ही गप्पा मारतो, थोडीशी मजाक मस्ती, तेवढेच 10 मिनिटं असतात आमच्याकडे की आम्ही मस्ती वगैरे करतो. आणि ते मस्ती करता करता अमितने मला आवाज दिला, बोला मॅडम एक मेल आलाय, नक्की काय आलाय तो मला समजावून सांगा. सो मी त्याच्याकडे जाऊन त्याला मेल समजवत होती की हे असं असं प्रॉब्लेम आहे. सो तो एका कस्टमरचा मेल होता आणि ते आम्ही डिस्कस करत होतो. सो डिस्कस करता करता आम्ही मशीनवर जाऊन ते सुद्धा बघून आलो की नक्की काय प्रॉब्लेम आला आहे तो आणि कस्टमरकडे काय प्रॉब्लेम आलेला आहे. सो ऑफिसमध्ये आल्यानंतर कळलं की अरे बापरे, संध्याकाळ झाली, वेळ कसा संपला कळलाच नाही. 5 वाजून 27 मिनिटं झालेली आणि 5:30ला आम्ही ऑफिसमधून बाहेर निघतो. सो मी पटापट पटापट माझं पीसी लॉग आउट केला आणि माझी बाहेर निघायची तयारी केली. स्कार्फ वगैरे सगळं जे काही होतं ते घेतलं आणि निघाली, कारण की मला घरी पोचायला 1 ते 1.5 तासाचा रस्ता आहे आणि मी स्कूटीवरून येते. म्हणून मी जास्त वेळ न घालवता पटापट आवरला आणि निघाली. बाहेर येऊन पटकन साईन केली. इकडे साईन केल्याशिवाय आम्हाला आउट करत नाही. मग साईन केली आणि तिकडे जाऊन थंब लावला. थंब लावल्यानंतर लगेच बाहेर आली आणि माझी स्कूटी हेल्मेट वगैरे घालून रेडी झाली आणि लगेच निघाली. मी घरी